260च्या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांकडून जो ठराव सभागृहात ठेवला होता विधान परिषदेमध्ये, त्याला उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांनी सांगितल्या। गोसी खुर्दमुळे 1 लाख हेक्टर शेती 2014-19ला सिंचनाखाली आली असं त्यांनी सांगितलेलं आहे। अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्लर सुरू झालेलं आहे। रेमंड आणि वेगवेगळ्या कंपनी टेक्स्टाईल मध्ये उतरलेल्या आहेत किंवा PM मित्रा अंतर्गत टेक्स्टाईल पार्क आणखी एक ते वाढवणार आहेत। मदर डेअरीसाठी 2,10,000 लिटर दूध मदर डेअरीसाठी प्रोव्हाइड होणार आहे। म्हणजे दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल आणि 48 रुपये दुधाला भाव मिळाला। समृद्धी महामार्गावर 50,000 कोटी खर्च झाले। पुढच्या 4 वर्षात विदर्भाचं चित्र बदलण्याचं आश्वासन सुद्धा देवेंद्रजींनी दिलं। विदर्भ वैधानिक विकास महामंडळ लवकर सुरू होणार। 6 महिन्यात 70,000 कोटीची गुंतवणूक होणार। 222 कोटी नागपूर व अमरावती विभागाला भेटणार। 11 प्रकल्पांना सुप्रमा सिंचनासाठी विदर्भात मिळणार। 4,000 कोटीची गुंतवणूक सौर ऊर्जा करता। कापूस सोयाबीन मूल्य साखळी 3,000 कोटीचा कार्यक्रम। शेती शाळा जिनिंग प्रेसिंग 2025 पर्यंत राबवणार। म्हणजे एकंदरीत जर लक्ष दिलं तर महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी फक्त फुगून आकडे सांगितलेले आहेत। मी सकाळी आपल्या सर्व पत्रकार बांधवांसमोर आलो होतो आणि त्यावेळी पण सांगितलं की आता अंतिम आठवडा प्रस्ताव उद्या सकाळी होणार आहे। उद्याचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आमची विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादांची असेल किंवा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, यांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे, विशेषतः अजितदादांची, की अधिवेशन 1 आठवड्यासाठी वाढवण्यात यावं। मात्र त्यावर चकार शब्दही सरकारकडून आलेला नाही। उद्या सायंकाळपर्यंत अधिवेशन गुंडाळलं जाईल अशी स्थिती दिसते आहे। आमचं फक्त म्हणणं एवढं होतं की कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आहे। तो कापसावर उदरनिर्वाह करतो, त्याची तिथे शेती आहे। कापसासाठी तुम्ही काय केलंय? टेक्स्टाईलसाठी तुम्ही काय केलंय? मी ज्या जिल्ह्यातून येतो म्हणजे प्रामुख्याने विदर्भावर चर्चा होताना नागपूर, अमरावती आणि वर्धा, यवतमाळ एवढ्याच जिल्ह्यांवर चर्चा होते। आमचा प्रश्न आहे, भंडारा गोंदिया विदर्भामध्ये नाही का? वाशिम, अकोला, बुलढाणा हे 3 जिल्हे विदर्भामध्ये नाहीत का? अकोला जिल्ह्याचा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता आमचं म्हणणं एवढंच आहे, धर्माचा आधार घेऊन रामदेव बाबा ज्या पद्धतीने कापसाचं मार्केटिंग करतात, मी आज सकाळी पतंजलीच्या दुकानामधलं हे प्रोडक्ट आणलं आणि ते सभागृहामध्ये पण दाखवलं। हे 25 ग्रॅम ह्या फुलवाती तुम्हाला दिसत आहेत आणि याची किंमत 40 रुपये आहे। म्हणजे 1 क्विंटल जर या कापसाचा भाव काढला तर तो 1,60,000 रुपये क्विंटल असा होतो। म्हणजे रामदेव बाबांच्या कापसाला थोडीशी प्रक्रिया केली तर 1.5 लाख रुपये क्विंटलचा भाव मिळतो। त्या तुलनेमध्ये विदर्भात अकोला जिल्ह्यात विशेषतः जिथे कापूस उत्पादक क्षेत्र आहे तिथल्या शेतकऱ्यांना निदान तुम्ही 15,000 रुपये तर भाव द्यावा। आज शासकीय खरेदी बंद आहे। कापूस एकाधिकार योजनेचं काय झालं याबाबत तुम्ही बोलला नाही। प्रश्न असा आहे की इथल्या ज्यावेळेस एकनाथराव खडसे साहेबांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारला, कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल, त्यावेळी देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं की आताच्या काळात 10,000 रुपये भाव देता येणार नाही। अहो मग बाबा रामदेवला प्रचंड पैसा दिला जातो आणि त्यांचा कापूस 1.5 लाख रुपये क्विंटलपर्यंत मार्केटिंग करून विकला जातो। शेतकऱ्यांसाठी टेक्स्टाईल हब उभे झाले पाहिजे ही आमची अपेक्षा असताना तुम्ही 10,000 मागच्या सरकारच्या काळात 14,000 रुपये भाव होता। तुम्ही समृद्धी महामार्गावर 50,000 कोटी कोट्यवधी रुपयाचे फुगून आकडे सांगितले। आमची मायबाप सरकारला एवढी विनंती आहे की निदान शेतकऱ्याच्या कापसाला 15,000 रुपये क्विंटलचा भाव मिळावा, त्याच्या सोयाबीनला 10,000 रुपये क्विंटलचा भाव मिळावा। कारण आता जो भाव 6,500 ते 7,000 रुपये आहे, या भावामध्ये शेती परवडेल अशी झाली आहे। महाराष्ट्राचं विदर्भाचं अर्थकारण मोडकळीस आलंय आणि पर्यायाने रामदेव बाबांना कधी भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, पण शेतकऱ्याला आत्महत्येची पाळी का येतं? कारण जो तो पिकवतो त्याचं त्याला मूल्य भेटत नाही। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जयंती झाली परवाला, त्याला सुद्धा अभिवादन करण्याचं औदार्य या सरकारने दाखवलं नाही। उलट पैनगंगा नळगंगा प्रकल्पासाठी 84,000 कोटीची तरतूद देवेंद्रजींनी सांगितली आणि मोठा 469 किलोमीटरचा बोगदा ते बनवणार आहेत आणि इथून इथपर्यंत सर्व 4 वर्षात चित्र पालटेल। जर असं खरंच झालं तर वेगळ्या विदर्भाची मागणी करण्याची गरजच पडणार नाही। त्यांनी ते आश्वासन दिलं आज सभागृहामध्ये, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, त्यांनी ते पूर्ण करावं अशी आमची अपेक्षा आहे। रामदेव बाबाला ज्या पद्धतीने तुम्ही मालामाल केलंय त्या पद्धतीनं विदर्भाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा थोडाफार आधार देण्याचं काम देवेंद्रजींचं सरकार आणि शिंदे साहेबांचं सरकार करेल असं मला वाटतं। कालपर्यंत शिंदे साहेबांच्या मनात कदाचित शेतकऱ्यांबद्दल आस्था होती, पण आज सकाळी रेशीम बागमध्ये गेल्यानंतर
त्यांची आस्था बदलली का आणि त्यांची ती आस्था या आस्थेकडे गेली का हे सुद्धा तपासणं मला असं वाटतं समयसंमत राहील। मी तुर्तास एवढंच सांगेल की या अधिवेशनात कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचं पाप घडलेलं आहे। इथल्या शेतकऱ्याला काहीही मिळालेलं नाही, फक्त गोल आकडे घुमवायचे आणि आहे ती चर्चा वेगळ्या पद्धतीनं करून शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल द्यायची, एवढंच सातत्यानं काम सुरू आहे। आणि मी सकाळी सांगितल्याप्रमाणे आता आलोय आणि ज्या पद्धतीनं बुवा महाराज मालामाल करणारे हे सरकार आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला दिलं। फक्त विदर्भाचा शेतकरी वाऱ्यावर सोडू नका एवढीच विनंती सरकारला तुमच्या माध्यमातून माझी आहे। विमा कंपनी करता 60 रुपये आणि 20 रुपये त्या शेतकऱ्यांना येतात। आपण जर बघितलं असेल तर पूर्व विदर्भ किंवा पश्चिम विदर्भामध्ये बघितलं असेल बुलढाणा किंवा वाशिम असेल किंवा इकडे भंडारा गोंदियातली जी विमा कंपनी आहे 60 आणि 40 रुपये देतात। या संदर्भात काय पीक विमा कंपन्यांच्या मुजोऱ्या याच्याकरता वाढल्या कारण सरकारचं कुठलं नियंत्रण पीक विमा कंपन्यांवर नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांची अशीच थट्टा केली, त्याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची तशीच थट्टा केली। तेल्हाऱ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4 रुपये 62 पैसे आले, दुसरा एक शेतकरी असा आहे त्याला 62 रुपये मिळाले। परभणीचे 2 शेतकरी असे आहेत ज्यांना 150 रुपये आणि एकाला 140 रुपये मिळाले आणि हे पीक विमा कंपनीने दिलेले आकडे आहेत, हे माझ्याजवळचे नाहीत। त्याच्यामुळे फक्त शेतकऱ्याची थट्टा लावलेली आहे आणि या ज्या मुजोर झालेल्या पीक विमा कंपन्या आहेत यावर सरकारचा अंकुश असणं महत्त्वाचं आहे। पीक विमा कंपन्यांना जाब विचारला पाहिजे आणि पीक विमा कंपनी जर शेतकऱ्याची अशी थट्टा करत असेल तर त्यांच्यावर कायमस्वरूपी मला असं वाटते एखादा कायदा करून त्यांच्यावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारकडून झाला पाहिजे। करणी सेनेकडून एक धमकी देण्यात आलेली आहे, त्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यता वर्तवली जाते। काय म्हणली करणी सेना? आता हे कोणती सेना आहे मला तर काही माहीत नाही। करणी सेना कशाबद्दल? अरे बापरे, बघा वारंवार चिथावणी देणारी वक्तव्य काही संघटना करतायत। परवा कालीचरण महाराज, साध्वी प्रज्ञा यांचं हे वक्तव्य होत नाही तर नवीन वर्षाच्या तोंडावर आता ह्या कोणती सेना आहे हिचं हे नवीनच अकलेचे तारे तोडणारं एक वक्तव्य आलं। शेवटी कोरेगाव भीमाचं युद्ध हे शौर्याचं प्रतीक आहे, हे आम्ही नेहमी सांगत आलो। याला काही अधिकृत पुरावा पाहिजे असेल तर 1927 साली युगपुरुष विश्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी येऊन शहीद झालेल्या लोकांबद्दल असं स्टेटमेंट केलं होतं, आय फील प्राऊड दॅट आय बॉर्न इन महार कास्ट बिकॉज महार आर ब्रेव पर्सन्स। त्यामुळे आमच्या पूर्वजांचा तो शौर्यस्तंभ आहे, तो पाडण्याचा काय घाट जाऊ द्या, तो विचारही कोणी करू नये, महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचं काम करू नये। तो जो सेनेबिनेवाला कोण असेल त्यांनी एकदा इतिहास वाचावा आणि 1818चा जो लढा, मला वाटते 1 जानेवारी 1818 बरोबर ना भीमा कोरेगावचा लढा, नाही तर आणखी तुम्ही म्हणाल मिटकरी तारीख चुकला। भीमा कोरेगावचा जो लढा आहे तो लढा एका व्यवस्थेच्या विरुद्ध होता आणि भीमा कोरेगावचा लढा हा शौर्यस्तंभाचा जो दरवर्षी आम्ही तिथं वंदन करायला जातो। त्यामुळे मला वाटत नाही सरकार असं काही आगाऊपणा करण्याचं काम करेल, पण जो कोणी तो माणूस बोलला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, कारण त्यांनी या महाराष्ट्रातली शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं एक प्रकारे पापच केलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष बोलू देत नाहीत असं वारंवार पहिल्या दिवसापासून बोललं जात होतं, त्यानंतर अविश्वास प्रस्ताव जो आहे तो सादर केलेला आहे। 39 आमदारांच्या त्यावर सह्या आहेत आणि राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात हा अविश्वासाचा प्रस्ताव आहे। मी विधान परिषदेचा सदस्य आहे, त्यामुळे विधानसभेत नेमकं काय घडलं हे मला सांगता येणार नाही आणि जर त्यांना बोलू दिल्या जात नसेल आणि शेवटी संविधानानुसार अशा पद्धतीचे हक्कभंग आणणे किंवा अविश्वास ठराव आणणे असं प्रावधान संविधानामध्ये आहे। त्यामुळे त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल विधानसभेच्या अध्यक्षांकडून तर निश्चितच त्यांना पण अधिकार आहे त्या ठिकाणी अविश्वास आणण्याचा। त्यामुळे 40 आमदारांच्या सह्यांचं जर पत्र असेल तर निश्चितच त्यावर विचार होईल। त्यामुळं विरोधी पक्षनेते अजितदादा त्याबद्दल अधिक स्पष्ट सांगतील असं मला वाटतं। हा बोल। आज सभागृह के अंदर कपास पे चर्चा चल रही थी और विपक्ष के महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी उस पर जवाब दे रहे थे, तो उसमें उन्होंने कहा, बड़े बड़े आंकड़े उन्होंने हमारे महाराष्ट्र के सामने वहाँ पे रखे कि गोसी खुर्द जो प्रोजेक्ट है उसके लिए
2014 और 2019 तक जब भारतीय जनता पार्टी की सरकार महाराष्ट्र में थी तब 1 लाख हेक्टेयर का सिंचन उन्होंने किया। अमरावती में टेक्सटाइल पार्क शुरू किया, जहाँ पे रेमंड जैसी कंपनियां उतरी। पीएम मित्रा अंतर्गत उन्होंने टेक्सटाइल पार्क और लाने की ऐलान किया। दूध डेयरी जो मदर डेयरी है, 2,10,000 लीटर का दूध उत्पादन हो, इसलिए और 48 रुपये दूध को रेट देने का भी उन्होंने ऐलान किया। और 222 कोटी 11 प्रकल्प प्रोजेक्ट की सुप्रमा, 4,000 करोड़ रुपए की इन्वेस्टमेंट, 3,000 कोटी का प्रोग्राम, ऐसे गोल बड़े बड़े उन्होंने वहाँ पे आंकड़े रखे महाराष्ट्र के किसानों के सामने। पता है मुझे भी, किसान इस अधिवेशन को बड़े गौर से देख रहे हैं। मैं जिस जिले से बिलोंग करता हूँ, जिला अकोला है। महाराष्ट्र में विदर्भ ये प्रांत है और विदर्भ में 11 जिले हैं। उसमें से 3 जिले ऐसे आते हैं कि जिसकी तरफ गवर्नमेंट का ख्याल ही नहीं। वो एक जिला है अकोला, दूसरा बुल्डाना और तीसरा है वाशिम। इसके बावजूद गोंदिया और भंडारा, ये जिले छोड़ के 5 अदर 6 जिलों पे चर्चा होती है। लेकिन इन 5 जिलों में कपास बोने वाला किसान होगा, सोयाबीन वाला किसान होगा, इन किसानों की हालत बुरी है। पीक बीमा कंपनी उनको एक नया पैसा भी नहीं देती। कुछ किसानों के अकाउंट में तो 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये, इस तरीके से पीक बीमा कंपनी ने डाल के एक तरीके से उनका अपमान किया। आज बाबा रामदेव जैसे योग गुरु के लिए हमारी गवर्नमेंट हो या सेंट्रल गवर्नमेंट हो, टेक्सटाइल हब वहाँ पे खड़ा करने के बाद इस तरीके से पतंजलि का कपास की बातियों का, रुई बत्तियों का पैकेट आज मार्केट में आपको मिलता है। आप कभी नागपुर की कोई दुकान में जाओगे तो ये 25 ग्राम का पैकेट है और इसकी कीमत है 40 रुपये। अगर इसका कैलकुलेशन किया जाए तो 1 क्विंटल कपास का रेट होता है 1,60,000 रुपये और हमारे किसानों की कपास का रेट है खाली 4,500, 5,000, 6,000। तो किसान खुदकुशी नहीं करेगा तो क्या करेगा? फिर मेरा सवाल देवेंद्र जी से यह है कि इसके बारे में तुमने क्या सोचा है? टेक्सटाइल हब क्यों नहीं बनता? जिस तरीके से रामदेव बाबा जी को समर्थन मिला या बाबा रामदेव जी को सपोर्ट मिलता है, उस तरीके से किसानों का थोड़ा बहुत तो दो। 50,000 करोड़ रुपए का आपने समृद्धि महामार्ग लाया, लेकिन किसानों को उसका माल लाने के लिए अगर अच्छे रास्ते नहीं होंगे तो ये विदर्भ का किसान तो यही मांगता है ना। लेकिन पूरी चर्चा जो है वो सिर्फ और सिर्फ झगड़ों पे और कोई मसले डाइवर्ट करने पे हुई। किसानों को कुछ नहीं मिला। कल अधिवेशन का लास्ट डे है इस सेशन का, तो हमें उम्मीद थी जिस तरीके से इस गवर्नमेंट ने किसानों के बाजू में खड़ा रहना चाहिए, ऐसी उम्मीद थी, लेकिन वैसा गवर्नमेंट कुछ करते हुए दिखती नहीं। इसीलिए इस अधिवेशन में अगर हमें बाल बच्चे हमारे जाके पूछने लगे कि भाई इस महाराष्ट्र गवर्नमेंट ने किसानों के लिए क्या किया, तो मैं ये कहूँगा रामदेव बाबा को मालामाल किया, लेकिन हमारे किसानों को खुदकुशी करने पे मौजूद किया। अब इसके बाद हमारे वरिष्ठ मार्गदर्शक भास्कर जाधव साहब यहाँ पे आए और वो यहाँ पे होने के बाद मुझे बोलना मैं समझता हूँ कि वो कुछ ये नहीं होगा, तो मैं उनके सपोर्ट में हूँ यहाँ पे। वो आए और आपसे बातचीत करें। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।